Example number 6, similarity practice at 1.4. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. हे आपल्याला दिलेलं आहे की त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत आणि एरिया ऑफ ट्रायंगल ABC as to area of triangle DEF is equal to 1:2 and AB is equal to 4 find D. आणि दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं त्या गुणोत्तरही दिलेलं आहे. यातली एक बाजू या त्रिकोणाची दिलेली आहे, दुसऱ्या त्रिकोणाची पहिली त्याची असलेली संगत बाजू आपल्याला काढायला सांगितलेली आहे. तर पहिल्यांदा आपण दिलेल्या माहितीनुसार लिहून घेऊया की ट्रायंगल ABC इज and triangle ABC and triangle DEF are equilateral triangles. याचा अर्थ काय? तर इक्विलॅटरल ट्रायंगलचा प्रत्येक ईच अँगल काय असतो? ईच अँगल इज इक्वल टू 60 डिग्री. तर प्रत्येक अँगल जर 60 डिग्री असेल तर हे दोन त्रिकोण कोको कसेनुसार किंवा कोको कसेनुसार म्हणजेच अँगल अँगल किंवा अँगल 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 टेस्टनुसार समरूप होणार आहे. देअरफॉर ट्रायंगल ABC is similar to triangle DEF. What is the reason? A test or A test कुठलीही तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. आता आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण जर समरूप झाले तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांच्या गुणोत्तरावर आपल्याकडे नियम आहे की दोन त्रिकोणांच्या समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तरावर असतं. एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DEF इज इक्वल टू, आता प्रत्येक बाजू समोर आपल्याला दाखवायचं पण आपण फक्त पहिलीच बाजू आपल्या इथे लागणार आहे म्हणून आपण पहिलीच बाजू बघूया. AB स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. हे आता किमती आपल्याला दिलेल्या आहेत. गिव्हनमध्ये तुम्ही इथं एक्स्ट्रा म्हणून आपण सुरुवातीला गिव्हन म्हणून लिहिलं तर काही हरकत नाही आहे. मग आपण इथं किंमत आपल्याला यांचं गुणोत्तर दिलेलं आहे. किती गुणोत्तर आहे तर 1/2 म्हणजे 1/2 बरोबर. ABची पण किंमत दिलेली आहे आपण 4चा वर्ग छेद DEचा वर्ग. आता आपण तिरकस गुणाकार केला DEचा वर्ग. आता आपण 1/2 उरले आपण काय केलं किमती घालून सोडवलेलं आहे. आता तिरकस गुणाकार करतोय आपण या ठिकाणी DEचा वर्ग गुणुले 1 हा तिरकस गुणाकार बरोबर आणि इकडे हा असा तिरकस गुणाकार 2 गुणुले 4चा वर्ग 16. ठीक आहे. DEचा वर्ग बरोबर काय येणार आहे 2 गुणुले 16. आपण गुणाकार या ठिकाणी करणार नाही कारण आपल्याला उदाहरण आपल्याला DEची किंमत काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की ज्या ठिकाणी वर्गमूळ असतो तो वर्गमूळ जर वर्ग घालवायचा असेल तर त्याच्या विरुद्ध क्रिया वर्गमूळ म्हणजे या ठिकाणी स्क्वेअर आहे आपल्याला जर घालवायचा असेल तर त्याच्या अपोजिट क्रिया आपण या ठिकाणी करणार आहोत ती म्हणजे टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. टेकिंग स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड दोन्ही बाजूला आपण स्क्वेअर रूट घेणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला काय येणार बघा तर स्क्वेअर रूट ऑफ DE स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 16. आता DEचा स्क्वेअरला स्क्वेअर हा निघून गेला इथं राहिलं DE राहिलं या ठिकाणी आणि या ठिकाणी काय राहिलं DE राहिलं आणि पुढे बघा ह्या बाजूला हे वर्गमूळ दोघांना सेपरेट होते वर्गमुळात 2 गुणले वर्गमुळात 16 स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 16. आता या ठिकाणी काय येईल तर DE बरोबर वर्गमुळात 2ची व्हॅल्यू निघत नाही पण वर्गमुळात 16ची व्हॅल्यू निघते. 16 हा कुणाचा वर्ग आहे तर 4चा 4 गुणुले वर्गमुळात 2 म्हणजेच आपण लिहिताना हे 4 वर्गमुळात 2 असं जरी लिहिलं तरी हरकत नाही. DE बरोबर 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2. त्याला आपण सोल्युशन म्हणून या ठिकाणी लिहू शकतो. सोल्युशन DE इज इक्वल टू 4 इंटू स्क्वेअर रूट ऑफ 2 युनिट्स. हेच उदाहरण दुसऱ्या बाजूला मराठीमध्ये आपण लिहून घेतलेलं आहे. मराठीमधून तुम्ही लिहून घेऊ शकता. तर ह्याच्या ठिकाणी वाक्य तर तिथंच फक्त बदल होते बाकीच्या गणितामध्ये जास्त बदल होत नाही आहे. गणित त्याच पद्धतीनं सोडवलं जातं. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आपण पाहत आहोत आता इन फिगर 1.6 सेगमेंट PQ इज पॅरलल टू सेगमेंट D. PQ हा DEला समांतर आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. PQ समांतर D या पद्धतीने या ठिकाणी हा PQ जो रेषाखंड आहे तो DEला समांतर दिलेला आहे. अजून काय माहिती दिली आहे या उदाहरणामध्ये तर बघा एरिया ऑफ ट्रायंगल PQF हा जो एक त्रिकोण आहे त्या त्रिकोणाचं आपल्याला क्षेत्रफळ दिलेलं आहे 20 युनिट. PF बरोबर 2 DP. आकृतीमध्ये PF हा रेषाखंड हा DPच्या दुप्पट असं दिलेला आहे. देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल DPQE. हा जो चौकोन या ठिकाणी तयार होतो चौकोनाचा आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. बाय कम्प्लिटिंग फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. आपल्याला ॲक्टिव्हिटी आता ही कंप्लीट करायची दिलेल्या माहितीच्या आधारे आपण आता ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायला सुरुवात करणार आहोत. तर बघा एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल एरिया ऑफ ट्रायंगल PQF हा जो PQF आहे ह्याचं क्षेत्रफळ आहे 20 युनिट. त्यानंतर PF बरोबर हा PF बरोबर 2 DP म्हणजे 2 दुप्पट केली की आपल्याला PF मिळायचे. थोडक्यात त्याचं गुणोत्तर 2:1 असं म्हणतं काही हरकत नाही. तर DP बरोबर त्यांनी x दिले. DP बरोबर जर x असेल तर PF बरोबर काय होणार आहे त्या ठिकाणी 2x होणार आहे. मग DF पूर्ण DFची लांबी किती होती ते काढलेली आहे. DF बरोबर ह्या दोन्हींची बेरीज होणार आहे DP अधिक PF म्हणून आपण काय लिहिणार DP अधिक PF. मग आता आपण किमती घालणार. DPची किंमत आहे x आणि याची आहे 2x बरोबर इथं 3x या ठिकाणी आलेला आहे. आता इन ट्रायंगल FDE अँड ट्रायंगल FPQ. आता हे बघा बघू FDE बघा कुठे आहे हा त्रिकोण FDE हा मोठा त्रिकोण येतोय आणि FPQ हा छोटा त्रिकोण येतोय. आता हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप आहेत का बघायचं आहे. अँगल FDE कुठे आहे बघा बघू FDE हा अँगल FD इज कॉन्ग्रुअंट
टू अँगल एफ पी क्यू, कारण करस्पॉन्डिंग अँगल म्हणले तर करस्पॉन्डिंग अँगल का बरं आहे ते येणार आहे, कारण आपल्याला हे दिलं आहे की पी क्यू समांतर डी पी आहे, आणि जर छेदिका आपण जर मध्ये धरली तर हा आणि हा कोण कुठला तयार होते, करस्पॉन्डिंग अँगल होते. मग काय लिहिणार मी तर एफ पी क्यू, एफ पी क्यू. त्यानंतर त्याच पद्धतीने दुसरं बघा, तर या बाजूला एफ ई डी हा जो कोण आहे या कोणाशी कोणता कोण एकरूप होतोय, तर एफ क्यू पी इथं सुद्धा कारण येतं की तेच कारण येते की करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, पी क्यू समांतर ई डी असल्यामुळे या ठिकाणी हे तयार झालेले अँगल जे आहेत ते करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आता त्रिकोण एफ डी ई आणि त्रिकोण एफ पी क्यू हे दोन्ही सिमिलर झाले आहेत कुठल्या कसूनुसार, ए टेस्टनुसार. तर आपल्याला याही पुढे जाऊन माहिती आहे की तो समरूप जर त्रिकोण झाले तर समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं. आता त्रिकोण एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी आपण एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू आपण ह्या दोन मोठ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ घेतोय. तर ह्या इथं एफ डी ह्याची बाजू आपण कोणती घेणार होती, एफ डी ई आणि एफ पी क्यू. आता एफ डीची बाजू कोणती नाही, एफ डी ईची मोठी बाजू कोणती घेणार आपण, डी एफ जे आपण काढलेले मगाशी, डी एफचा वर्ग छेद एफ पी क्यूची ह्याची बाजू त्याची संगत असलेली कुठे घेणार आहोत आपण, पी एफचा वर्ग. आणि त्या ठिकाणी किंमती घातल्या आहेत बघा, डी एफची किंमत जी आहे यापूर्वी आपल्याला दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी 3x आहे, आणि पी एफची जी किंमत आहे ती 2x आपण घेतली होती, ही 2x या ठिकाणी आपण किंमती घातल्या आहेत. आणि 3xचा वर्ग 9x वर्ग येतोय, आणि 2xचा वर्ग 4x वर्ग येतो, x वर्ग मिळून जाते 9/4 आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आता आपण काय होते बघा, एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी एफ आणि एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू बरोबर 9/4. आता आपण काय करतो, हे एफ पी क्यू ह्या ठिकाणी जे भागिले ते त्या बाजूला ह्या जाऊन ह्याला काय होणार, इथं गुणिले होणार. इथं आपल्याला बघा 9/4 गुणिले एफ पी क्यू इथं गुणिले झालेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. मग 9/4 गुणिले एफ पी क्यूचं क्षेत्रफळ आपल्याला प्रश्नामध्ये दिलं, एफ पी क्यू म्हणजेच पी क्यू एफ दिलेलं आहे ते 20 युनिट आहे, 20 युनिट. मग या ठिकाणी भाग जातोय 4 × 4 4 × 5 20 आणि 9 × 5 झालं 45. आपल्या या ठिकाणी उत्तरेचं 45 युनिट मिळालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, तर आकृतीमध्ये बघायचं आहे की ह्या आकृतीतलं जे चौकोन आहे डी पी क्यू ई ह्याचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आपल्याला ह्या त्रिकोणात पण क्षेत्रफळ माहिती आहे आणि पूर्ण क्षेत्रफळ त्रिकोणाचं क्षेत्रफळ माहिती आहे मोठ्या त्रिकोणाचं. मग ह्या मोठ्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळातून हे जर छोट्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा केलं तर आपल्याला हे क्षेत्रफळ मिळणार आहे. आणि ॲक्टिव्हिटीमध्ये ऑलरेडी दिलेलं आहे क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. आता एफ डी ईचं क्षेत्रफळ आपण काढले 45 आणि याचं दिलेलंच आहे 45 वजा 20 किती राहणार आहे, तर 25 युनिट या ठिकाणी उत्तर आपल्याला मिळणार आहे. हीच ॲक्टिव्हिटी आपण मराठीमध्ये प्रश्न घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी पूर्ण करण्यात आली आहे. त्याच किमती आहेत मराठीमध्ये आणि एसएमईमध्ये काही जास्त फरक पडत नाही. फक्त करस्पॉन्डिंग अँगलच्या ठिकाणी संगत कोण असं आपण लिहिलं आहे, ए टेस्टच्या ठिकाणी कोको कोसिटी म्हणलेलं आहे. बाकीचे जे आपण गुणाकार वगैरे करतोय तो सेम त्याच पद्धतीने होतोय, बाकी काही नाही. उत्तर तेवढंच येते की याही ठिकाणी एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन डी पी क्यू ईचं क्षेत्रफळ आलं आहे 25 युनिट. जर तुम्हाला एकक लिहायचं म्हटलं तर 25 युनिट येऊ शकतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.